नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत भाग्य दिले तुम्हाला या कथेचा भाग पहिला. घड्याळात मध्यरात्रीचे 2चे टोले पडले तरी तन्वीच्या डोळ्यांवर किंचितही झोपेची झालर नव्हती. खरं तर दिवसभराच्या धावपळीने दमल्यावर रोज 10 वाजता न वाजतात तोवर तिचे डोळे आपोआप मिटू लागायचे. पण आज मन बेचैन झालं होतं. निद्रादेवी काही केल्या प्रसन्न होत नव्हती. मनाला कसली तरी हुरहुर लागली होती. काहीतरी अघटित घडणार आहे असं सारखं तन्वीच्या मनात येत होतं. इतक्यात टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवर मेसेजचा पॉपअप आला. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला असावा हे पाहण्यासाठी तन्वी उठली. मगाशी वाटणारी बेचैनी खरी होती. फोनवर आलेला मेसेज वाचून आता मात्र तिला अंधारी यायची बाकी होती. अभिच्या मृत्यूची बातमी वाचून तिच्या अंगावर सरसरून काटा आला. हे आपण वाचतोय ते सत्य नसावं, केवळ एक वाईट स्वप्न असावं असं तन्वीला राहून राहून वाटत होतं. पण बातमी खरी होती. घडलं आहे त्याला सामोरं जावं लागणार होतं. असं अचानक एकाकी कसं झालं हे? तिच्या तोंडून अस्फुटपणे वाक्य बाहेर पडलं. एव्हाना अभिच्या मृत्यूची बातमी सगळीकडे झाली. लोकांना कमालीचं आश्चर्य वाटलं होतं. अभिच्या मृत्यूमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता. त्याचे फॅन्स, फॉलोअर्स, मित्रमंडळी, मीडिया आणि नातेवाईक त्याच्या बंगल्याबाहेर जमा होत होते. अभिला आलेल्या अकाली मृत्यूमुळे सारेजण हळहळत होते. मृत्यू अनेकदा असाच येतो. आधी कसलीही चाहूल न देता आपल्या प्रियजनांना आपल्यापासून हिरावून घेतो. त्याची काही आगाऊ सूचना नसते. माणूस मग दुबळा होऊन जातो. परिस्थिती त्याला हरवते आणि प्रिय माणसांच्या आठवणीत त्याचा जवळचा माणूस एकटा पडतो हेच खरं. तन्वीला अभिच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर जबर धक्का बसला होता. तिचा काही केल्या बातमीवर विश्वास बसेना. चुकून कोणीतरी मज्जा केली आहे आपली. अभिचा मृत्यू होणं शक्यच नाही. ती मनाशी पुटपुटली. जणू मृत्यू हिच्या परवानगीनेच आपले फासे टाकणार होता. हातातल्या मोबाईलकडे शून्य नजरेने पाहत तन्वी बेडरूमच्या कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसली होती. ती कमालीची अस्वस्थ झाली होती. हातांच्या उंजळीत चेहरा लपवून ती ओक्साबोक्शी रडू लागली. तन्वीला वाटलं आता निदान अभिच्या अंत्यदर्शनाला तरी आपण जायला हवं. त्याचं शेवटचं दर्शन. नुसत्या कल्पनेनंही नको नको वाटतंय. त्याचं अंत्यदर्शन घ्यायला तिकडे पुष्कळ गर्दी होईल. सगळ्या तरुणींच्या गळ्यातला ताईत होता तो. रंगदेवतेचा आशीर्वाद आणि लोकांचं, प्रेक्षकांचं निखळ प्रेम कायम मिळवत गेला. लोक त्याच्यावर फार प्रेम करत. त्याची कामं करण्याची पद्धत, बोलण्याची लकब त्याच्या प्रेमात पाडायला पुष्कळ होती. आणि आज त्याचाच मृत्यू झाल्याची बातमी. स्वप्नातही जे वाटणार नाही ते सत्यात झालं होतं. सत्यम शिवम सुंदरम म्हणतात, पण तेच सत्य असं बोचरं असेल तर त्या सत्यापेक्षा 100 खोटी परवडली. अभिचा मृत्यू तन्वीच्या जीवाला डागण्या देत राहिला. त्याचं अंत्यदर्शन कसं पाहू शकेन त्याला मी अशा अवस्थेत? तन्वी स्वतःशीच पुटपुटत होती. आता तिचा आवाज ओलावला होता. ती गदगदून गेली होती. कुठेतरी विषण्णतेची तार छेडली गेली होती. काहीतरी भयंकर घडायला नको होतं ते घडलं होतं असं इतर सगळ्यांप्रमाणे तिलाही वाटू लागलं. त्याच्या जाण्याची बातमी समजल्यापासून तिच्या डोक्यानं काम करणं तर कधीच बंद केलं होतं. मन तेवढं शाबूत होतं तिचं, पण आता तेही हाताबाहेर जाऊ पाहत होतं. त्याच्या शेवटच्या का होईना पण भेटीसाठी मन आकांत करत होतं. त्याचा तो शांत हसरा चेहरा, कपाळावर झुळझुळणारी रेशमी पिंगट केसांची झुलपं, पाणीदार पण भेदक डोळे,
नाजूक ओठांवर असणारी कोरलेली बारीक मिशांची कमान आणि मोठं सरळ नाक पुन्हा पुन्हा नजरेत साठवावं तिला वाटत होतं. त्याच्या ओठांवर सतत खेळणारी स्मितरेषा तिला आठवत होती. नजरेसमोरून अभिच हसरा चेहरा जात नव्हता. अशातच, तनू तनू तुलाही वाईट वाटलं ना गं अभिच्या मृत्यूची बातमी ऐकून? फार लोकप्रिय कलाकार होता तो. वैभव तन्वीच्या शेजारी बसत म्हणाला. वैभव म्हणजे तन्वीचा नवरा. दोघांच्या संसाराला 15 वर्ष झाली होती. चांगला मुरलेला संसार होता त्यांचा. तन्वीला चित्रपट पाहण्याची खूपशी आवड नव्हती, पण अभिचे चित्रपट मात्र ती आवर्जून पाही. वैभवला ते ठाऊक होतं. तनू, मलाच म्हटले असावेत ना हे. लग्न होऊन 15 वर्ष झाली, पण आजपर्यंत ह्यांनी मला कधीच तनू ह्या नावानं हाक मारली नाही. आज काय झालं असावं असं वाटून तन्वीने वैभवकडे चमकून पाहिलं. ती बावरली होती, थरथरत होती, नखशिखांत कापत होती. तिथे आता जास्त वेळ हुंदकावरून ती थांबू शकली नसती. त्यामुळे काहीही न बोलता तन्वी त्या खोलीतून निघून दुसऱ्या खोलीत जाऊन बसली. तिच्या मनात आलं, अशा नावानं आजच का बरं यांना मला हाक मारावीशी वाटली. गोंधळून गेलेली तन्वी रडून रडून कधी झोपेच्या अधीन झाली तिचं तिलाही कळलं नाही. क्रमशः लेखिका सायली कुलकर्णी. श्रोतेहो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.